नमस्कार. सत्यशिवा ज्योतिष यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण 5 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट या आठवड्याचे राशी भविष्य बघणार आहोत. श्रावणातला पहिला सोमवार सुरू होत आहे, तरी तुम्ही शिवलिंगाची पूजा कशी करायची त्याचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केला आहे, तो तुम्ही नक्की बघा. चला तर मग वृषभ राशीचे आठवड्याचे राशी भविष्य पाहूयात. शुक्र तुमच्या भाग्यस्थानात आहे, त्यामुळे तुम्हाला चांगले योग येतील. एखादी चांगली न्यूज या आठवड्यात ऐकायला मिळेल. करिअरमध्ये मंगळाची दृष्टी शनिवर असल्याने कामाचे प्रेशर वाढलेले असेल. थोडा मानसिक त्रास जाणवेल. कामानिमित्त लांबचा प्रवास करावा लागू शकतो, पण प्रवासाचा तुम्हाला कामासाठी चांगला फायदा होईल. कामात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर मोठी जबाबदारी दिली जाईल. तुमच्या सहकाऱ्यांच्या मदतीने तुम्हाला फायदा होणार आहे. त्यांच्या मदतीने तुम्ही घेतलेलं काम, एखादं प्रोजेक्ट वेळेत तुम्ही पूर्ण करू शकाल. फक्त कोणावर चिडचिड करू नका, कोणाला अपशब्द वापरू नका, नाहीतर विरोधक वाढतील व तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण करतील आणि त्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागेल. या आठवड्यामध्ये नातेवाईकांची ये-जा घरात चालू असेल. जुने मित्र भेटतील. तुम्हाला स्वतःसाठी टाईम देता येईल. विद्यार्थ्यांना हा आठवडा मिश्र फळं देणारा असा आहे. अभ्यासामध्ये अडचणी थोड्या येतील, पण शिक्षकांची मदत घ्या व अभ्यासातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. थोडी मेहनत या आठवड्यामध्ये तुम्हाला घ्यावी लागणार आहे. बाकी गोष्टींकडे लक्ष न देता अभ्यासासाठी तुम्ही टाईम काढला पाहिजे. बाकी गोष्टींकडे लक्ष न देता तुम्ही अभ्यासासाठी टाईम काढला पाहिजे. प्रेमी जीवनामध्ये जोडीदारासोबत थोडे ताणतणाव जाणवतील. छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होतील. तरी समोरच्या व्यक्ती जर तुमच्या योग्यतेचा असेल तर त्याच्या चुका माफ करून त्याला एक संधी द्या. वैवाहिक आयुष्य चांगले असेल. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याचे योग आहेत, त्यामुळे जोडीदार तुमच्यावर खुश असेल. संतती सुखाचे योग आहेत. आरोग्य त्याचं उत्तम असेल. खाण्याकडे लक्ष द्या. शरीराला जेवण जेवढे आवश्यक आहे तेवढंच घ्या. तेलकट चमचमीत पदार्थ खाणे टाळा, त्यामुळे पित्त, डोकेदुखी, ॲसिडिटी संभवते. वयस्कर व्यक्तींनी जास्त घराबाहेर फिरू नका. आरोग्याकडे लक्ष द्या. जेवढं जमतं तेवढंच काम करा व सावकाश करा. कामामध्ये गोंधळ करू नका. पायाचे दुखणे, सांधेदुखी जाणवू शकते, तरी डॉक्टरांचा सल्ला लगेच घ्या. त्याकडे दुर्लक्ष करू नका. जर कोणती तुमची औषधं चालू असतील तर ती टायमामध्ये घ्या. तर ही होती वृषभ राशीबद्दल माहिती. जर माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.